बहुप्रतीक्षित राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आणि 16 जानेवारीला जो आहे तो या संपूर्ण निवडणुकांचा निकाल लागणार आहे। एक महिना संपूर्ण हा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला। आपल्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। सर, बहुप्रतीक्षित निवडणुकांचा आत्ता बिगुल वाजलेला आहे। 15 जानेवारीला मतदान होईल, कसं पाहता या निवडणुकांकडे? मागच्या निवडणुकीला आम्ही सांगितलं होतं, आत्तासुद्धा आम्ही परत सांगतो, आत्ताच निवडणूक आयोगाने सांगितलं की 11 लाख दुबार मतदार आहेत। आमची हरकत त्याच्यावरच होती, पण आमचं विरोधकांचं ऐकायचं नाही। सत्तेच्या माध्यमातून सत्ता मिळवायची अशा प्रकारचा प्रकार सुरू आहे। आता दुबारला स्टार केलेला आहे, कोण बघणार आहे? त्यांनी सिंगल वोटिंग केले का डबल वोटिंग केले? म्हणजे त्याचा खुलासा अगोदरच करायला पाहिजे। आज खुलासा निवडणूक आयोग करतं आहे, दुर्दैवाचा आहे। माझ्या माहितीप्रमाणे तरीसुद्धा आम्ही सगळेजण एकत्र या निवडणुकीला समोर जाणार आहोत। काय अपेक्षा निवडणूक आयोगाकडनं आहेत? ज्या पद्धतीनं नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, निवडणूक आयोगावर जे ते अनेकांनी संशय व्यक्त केलेला होता। आत्ता या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये काय अपेक्षा तुम्हाला आहेत निवडणूक आयोगाकडून? निवडणूक आयोगाकडून अपेक्षा निवडणुकीच्या आधी होत्या। आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं चुकीचं होईल। माझ्या माहितीप्रमाणे आमचं आजही म्हणणं आहे, निवडणूक आयोगावर आमचा आक्षेप एवढाच होता की सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने काम करू नये। सरकारच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग सक्षम आहे हे दाखवण्याचं काम करणं गरजेचं होतं। आम्ही ज्या काही मुद्दे मांडले होते ते आम्ही निवडणूक लागायच्या अगोदर महिना 2 महिन्यापासून लावले होते। त्याचा खुलासा निवडणूक आयोगाने एकदाही केलेला नाही आहे। एकमेकावर टोलाटोली करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने, आणि त्याचा परिणाम असा आहे की आता ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, किमान मागच्या निवडणुकीला जशी बूथ कॅप्चरिंग झालं आहे, मारामाऱ्या झाल्या, पैसे वाटप झालं, त्याच्यावर निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही। पुराव्यासकट व्हिडिओ शूटिंग सकट दाखवल्यानंतरसुद्धा कारवाई झाली नसेल तर मला वाटतं हे दुर्दैवाचं आहे। निदान या निवडणुका तरी काटेकोरपणाने लोकशाही व्हाव्या एवढी अपेक्षा आहे। सर, महायुती एकत्र लढणार आहे संपूर्ण निवडणुका। मुंबई महानगरपालिका सर्वात मोठी, तिथं देखील महाविकास आघाडी कसं लढणार आहेत? मनसेला जर सोबत ठाकरेंनी घेतलं, शिवसेनेने तर काँग्रेसचा विरोध आहे। आत्ताच्या घडीला असा प्रस्ताव आमच्याकडे चर्चेला आलेला नाही आहे। उद्या ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही एकत्र बसू, त्यावेळेला काय प्रस्ताव येतो त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ। मताचं विभाजन होऊ नये या विचाराचे आम्ही आहोत। मताचं विभाजन होऊन भाजपला फायदा होऊ नये या विचाराचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। बघू आता त्याच्या संदर्भात निवडणुकीला एकत्र महाविकास आघाडी म्हणून जाण्याचा आम्ही प्रयत्न करू। शेवटला प्रश्न, निकालाची काय अपेक्षा असणार आहेत 16 जानेवारीची? मी जनतेला विनंती करेन, खरंच लोकशाही टिकवायची असेल, सध्याची राजकारणातली परिस्थिती बघितल्यानंतर, मतदान आणि निवडणुकीची प्रक्रिया बघितल्यानंतर ही निवडणूक आता लोकांनी हातात घेणं गरजेचं आहे। असा इतिहास करून दाखवा की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अधिकार मताचा जिवंत आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करावा, आणि एकदा सत्तेमध्ये मंजूर झालेल्या या महायुतीच्या असलेल्या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती आहे। नक्कीच सत्ताधाऱ्यांना जे आहे ते जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करा असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगावर देखील त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।